नमस्कार। आज आपण जे पापड बघणार आहोत ते यापूर्वी तुम्ही कदाचितच खाल्ले असेल किंवा बघितले असेल। हे पापड माझ्या सासूबाई असताना आमच्याकडे खूप जास्त प्रमाणात केले जायचे। माझ्या मिस्टरांचे आवडते पापड आहे। तर हे पापड खायला खूप खुसखुशीत लागतात। हे आपण तिळापासून बनवणार आहोत। यासाठी मी तीळ स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। उडदाची डाळ घेतली आहे आणि मुगाची डाळ समप्रमाणात घ्यायची आहे। छिलका नसलेली डाळ आहे ही। तर या डाळी पण आपण स्वच्छ धुवून वाळवून घेतलेल्या आहे आणि या समप्रमाणात घेऊन आपल्याला दळून आणायचं आहे गिरणीवरून। जर तुम्हाला दळून आणायचं नसेल तर विकत पापडाचा आटा मिळतो, तोही तुम्ही यूज करू शकता। इथे मी पापडाचं पीठ भिजवायला 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। 1 चम्मच मेथीदाणा घातलेला आहे, अर्धा चम्मच पापडखार घातलेला आहे आणि अर्धा चम्मच आपण हिंग घातलेला आहे। मिश्रण ढवळून घ्यायचं आणि छान उकळी येऊ द्यायचं आहे। आता बघा उकळी आलेली आहे। उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि पाणी थंड होऊ द्यायचं आहे। तर इथे मी अर्धा किलोचा पापडाचं पीठ दळून आणलेलं आहे। तर त्यातलं मी अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि साधारण 2 चम्मच मिरे क्रश करून घेतलेले आहे आणि ते घातलेले आहे। मिऱ्यांचं पावडर करायचं नाही, खूप थोडेसे जाडसर असे पापडावर दिसले पाहिजे असं ठेवायचं आहे। मीठ घातलेला 1 चम्मच आणि असं छान खोल करून घ्यायचं आणि आता आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। तर पाणी एक तर तुम्ही गाळून घ्यायचं किंवा आपल्याला मेथीदाणा हा तळाला बसू द्यायचा आणि थोडं थोडं घालून घ्यायचं आहे वरचं पाणी आणि मिक्स करून घ्यायचं। आता पापडाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी घालून आपल्याला पूर्ण पीठ हे भिजवून घ्यायचं आहे। पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे। थोडं घट्टच भिजवायचं आहे हे पीठ आपल्याला, जास्त मऊ भिजवायचं नाही। बघा घट्ट भिजवून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल घालून त्याचा छान गोळा करून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं 5 मिनिटासाठी। बघा हे छान भिजवून झालेलं आहे आणि आता झाकून ठेवून द्यायचं 10 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटातही काढलं तरी चालेल। मी 10 मिनिटं ठेवलेलं आहे आणि याचे असे छान हातावर मऊ करून छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। चाकूनी सारखे प्रमाणात आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हे पापड खायला खूप खुसखुशीत लागतात आणि हे पापड आपल्याला कोणत्याही दुकानात किंवा गृहउद्योगमध्ये मिळत नाहीत। हे आपल्याला घरीच करावे लागते। या पद्धतीने आपल्याला सगळ्या पापडाच्या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत। पोळपाटाला थोडं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि पीठ थोडंसं असं मऊ करून घ्यायचं भिजवलेलं। त्याचे सारखे प्रमाणात पूर्ण भिजवलेल्या पिठाचे आपल्याला गोळे करून ठेवून द्यायचे आहे। हे पापड आपण घरातच करणार आहोत, उन्हात जायची गरज नाही आहे। त्यामुळे फॅन कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आपल्याला, कारण फॅनच्या हवेतच हे पापड आपल्याला वाळवायचे आहेत। आणि हा एक गोळा मी घेतलेला आहे आता। तर या गोळ्यावर आपल्याला तीळ वरतून घालून घ्यायचे आहेत, त्याचप्रमाणे पोळपाटावर पण खाली तीळ घालून घ्यायचे आपल्याला। थोडे थोडे तीळ घालून घ्यायचे आणि अगदी छोटासा पापड लाटायचा आहे, खूप मोठा लाटायचा नाही आपल्याला सुरुवातीला। या प्रकारे तीळ हे सगळीकडे लागले पाहिजे तेवढी काळजी घ्यायची आहे, पुन्हा घालून घ्यायचे नाहीतर। आणि या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आपल्याला। बघा हे असे छोटे छोटे करून सगळे पापड आपल्याला लाटून घ्यायचे आहेत आणि साधारण 15 मिनिट फॅनमध्येच हे सुकू द्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला लाटायचं आहे। तिळाचे पापड तुम्ही यापूर्वी कधीही कुठे पाहिले नसेल आहे। यूट्यूबवर पण कदाचित हे पहिल्यांदाच दाखवण्यात येत आहेत। हे बघा या पद्धतीने इथे मी थोडासा कोरडा आटा लावून घेतलेला आहे पापडाचा आणि हे बघा या पद्धतीने आपले छोटे छोटे पापड सुकलेले आहेत। आता आपल्याला हे पापड मोठे करून घ्यायचे आहेत
एक एक करून आपल्याला मोठे करायचे आहे, पण खूप जास्त मोठं करायचं नाही आहे पापड. आणि पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे. थोडंसं अलगद हाताने आपल्याला हे पापड मोठे करायचे आहे. खूप जास्त मोठे केले आपण तर त्याचे जे तीळ आहेत ते तेलामध्ये निघून येतील, त्यामुळे खूप जास्त मोठा पापड करायचा नाही. बघा, या पद्धतीने आपल्याला या साईजचे पापड करून घ्यायचे आहेत. सगळे पापड हे असे मोठे करून घ्यायचे आपण. तुम्हाला जर पापड खायला आवडत असेल किंवा करायला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तुम्हाला नक्की आवडतील हे पापड. या पद्धतीने आपले सगळे पापड तयार झालेले आहे आणि आपण हे एक दिवस उन्हामध्ये ठेवलेले होते. ज्या दिवशी पापड केले ते आपण घरीच फॅनमध्ये सुकवले आणि दुसऱ्या दिवशी एक दिवस ऊन दाखवलेलं आहे. जास्त ऊन दाखवायचं नाही, नाहीतर पापडाचे तुकडे पडतात. तर हे आपले पापड तयार आहे. बघा, मिरे पण दिसतात आहे आणि तीळ दिसतात आहे सगळ्या बाजूनी. खाताना हे तीळ जेव्हा दातात येतात ते खूप छान टेस्ट लागते. अतिशय खुसखुशीत असे हे पापड लागतात. हे आपण तळून घेऊया. हे बघा, या पद्धतीने हे पापड आपण जेवणात तळू शकतो, तळून खाऊ शकतो. किंवा ज्या दिवशी आपण डाळ तांदळाची खिचडी करतो त्यावेळेला पण हे पापड छान लागतात खिचडीसोबत. एरवी पण आपण फावल्या वेळेत खायला हे पापड तळू शकतो. खूप छान खुसखुशीत असे हे पापड लागतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता हे पापड. तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.